नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सुरतची फेमस डिश पनीर घोटाळा. नाव ऐकून तुम्हाला वाटेल घोटाळा, पण हा असा घोटाळा आहे जो खाल्ल्यावर सगळे खुश होतील. सुरत, गुजरातमध्ये ही डिश खूप लोकप्रिय आहे आणि या नावातला घोटाळा म्हणजे मिश्रण करणे, घोटणे आणि मॅश करणे असा होतो. म्हणून या डिशला पनीर घोटाळा असं म्हटलं जातं. चला तर अगदी परफेक्ट चवीचा पनीर घोटाळा घरच्या घरी कसा बनवायचा ते बघूया. सर्वात आधी इथं मी 250 ग्राम फ्रेश पनीर घेतलेलं आहे. त्यानंतर 2 शिमला मिरची, 4 मी इथं टोमॅटो घेतलेले आहे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे. सर्वात आधी आपल्याला पनीर व्यवस्थित किसणीने किसून घ्यायचं आहे. बऱ्याचदा आपल्याला काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते, तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. बनवायला सोपी आहे. 10 ते 15 मिनिटाच्या आत बनवून तयार होते. पनीर व्यवस्थित किसून घेतल्यामुळे ते मसाल्यांमध्ये एकजीव होतं, त्यामुळे पनीर आपल्याला किसूनच घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाची टिप आहे. त्यानंतर इथे मी 4 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. मिक्सरला टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बारीक कट करून सुद्धा घेऊ शकता. इथे मी सर्व टोमॅटो व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत. 2 बॅचेसमध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची आहे. इथे आपली टोमॅटोची प्युरी तयार करून झालेली आहे. आता आपल्याला कांदा शक्य तितका बारीक कट करून घ्यायचा आहे. इथं मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. त्यानंतर शिमला मिरची मधलं बी सुद्धा आपल्याला काढून शिमला मिरची शक्य तितकी बारीक कट करून घ्यायची आहे. हवं असल्यास तुम्ही चॉपरच्या मदतीने भाज्या चॉप करून घेऊ शकता. इथं आपलं पनीर घोटाळा बनवण्यासाठीचं काय काय साहित्य लागणार आहे ते मी पुन्हा एकदा सांगते. पनीर किसून घेतलेला आहे, टोमॅटोची प्युरी, बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची. इथे आपल्याला अद्रक लसूण पेस्ट सुद्धा लागणार आहे. अद्रक लसूण तुम्ही बारीक कट करून सुद्धा घालू शकता. त्यानंतर भरपूर असा कोथिंबीर स्वच्छ धुवून त्यानंतर बारीक कट करून घेतलेला आहे. 3 चीज क्यूब घेतलेले आहे. पनीर घोटाळा बनवताना चीज आवर्जून घातलं जातं. आता पनीर घोटाळा कसा बनवायचा ते बघूया. एका पॅन मध्ये मी 2 टेबलस्पून तेल, त्यानंतर 1 टेबलस्पून बटर घेतलेला आहे. तेल घातल्यामुळे बटर हे जळत नाही, त्यामुळे तेल आवर्जून घाला. थोडंसं आपल्याला जिरं घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये आपण 1 टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट घालणार आहोत. अद्रक लसूण पेस्ट 2 ते 3 मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि शिमला मिरची घालून गोल्डन रंग येईल तोपर्यंत परतून घेऊया. तोपर्यंत काय काय पावडर मसाले लागणार आहेत ते सुद्धा बघूया. तर इथं मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. 1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद, त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर, टोटली ऑप्शनल आहे. अर्धा चमचा मी इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तिखट असल्यामुळे मी अर्धा चमचा घेतली. त्यानंतर थोडासा गरम मसाला, 1 चमचा मी इथं काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे. 1.5 टेबलस्पून आपल्याला पावभाजी मसाला घ्यायचा आहे. पावभाजी मसाला अजिबात स्किप करू नका. पावभाजी मसाल्यामुळेच आपल्या पनीर घोटाळ्याला अप्रतिम चव येणार आहे. आता कांदा मस्त परतून झालेला आहे. यामध्ये मी तयार केलेली टोमॅटोची प्युरी घालणार आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टोमॅटोचा पूर्ण कच्चटपणा जाईपर्यंत आपल्याला टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. इथं मी टोमॅटोची प्युरी तयार केलेली आहे. तुम्ही टोमॅटो बारीक कट करून सुद्धा घालू शकता. आता घेतलेले सर्व मसाले आपण टोमॅटोच्या प्युरीमध्ये घालूया. भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे आणि पुन्हा आपल्याला सर्व साहित्य एकजीव करून परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे मसाला हा मस्त परतला जातो आणि तेल सुद्धा व्यवस्थित त्याला सुटतं. आता इथं मी 1 ग्लास पाण्याचा वापर करणार आहे. तर 1 ग्लास पाणी पूर्ण न घालता अशा पद्धतीने थोड्या थोड्या प्रमाणात घाला. गरम पाणी न करता आपण अशा पद्धतीने मसाला थोडासा बाजूला करून मधोमध पाणी आपण गरम करू शकतो. वेळही वाचेल आणि मेहनत सुद्धा. थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि मसाला पुन्हा 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे. इथं मी टोटल 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. बारीक चिरलेला भरपूर कोथिंबीर घालूया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि 4 ते 5 मिनिट मसाला आपल्याला मस्त शिजवून घ्यायचा आहे. इथं 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता रंग अप्रतिम आलेला आहे आणि तेल सुद्धा मस्त मसाल्याला सुटलेला आहे. जितका व्यवस्थित तुम्ही हा मसाला परतून घ्याल तितकाच चविष्ट आपला पनीर घोटाळा तयार होणार आहे. त्यामुळे अजिबात घाई न करता मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता येतो आपल्या रेसिपीमध्ये सर्वात महत्त्वाचा ट्विस्ट, तो म्हणजे घोटाळा करण्याचा. पनीर घोटाळा करण्याचा. किसलेलं पनीर आपण घालूया. सगळं एकत्र नीट मिसळायचं आहे, म्हणजेच आपल्याला पनीर मसाल्यांसोबत घोटून घ्यायचं आहे. खरं तर ही डिश मोठ्या तव्यावर बनवल्या जाते. माझ्याकडे नाही तर मी पॅनमध्येच बनवणार आहे. जर तुमच्याकडे मोठा तवा असेल तर तुम्ही वापरू शकता.
आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, तर शक्यतो गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे. तर इथं मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे. सुरुवातीला 1 ग्लास आणि आता 1 वाटी. पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. ज्या कन्सिस्टन्सीचा तुम्हाला पनीर घोटाळा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये ॲडजस्ट करू शकता. व्यवस्थित मिक्स करूया. मस्त तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये मी 2 चीज क्यूब किसून घालणार आहे. जितकं जास्त चीज तुम्ही या रेसिपीमध्ये घालणार तितका चविष्ट हा पनीर घोटाळा बनवून तयार होतो. तर इथं मी 2 चीज क्यूब किसून घातले. बारीक चिरलेला कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी हातावर सोडून घालायची आहे. झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. 5 ते 6 मिनिट आपल्याला पनीर घोटाळा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. इथं आपला मस्त जबरदस्त चवीचा सुरतचा फेमस असा पनीर घोटाळा तयार झालेला आहे. रंग तुम्ही बघू शकता. चव तर अप्रतिम झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदा जर तुम्ही या पद्धतीने पनीर घोटाळा बनवला तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल, माझी गॅरंटी आहे. पनीर घोटाळा बनवायला जितका सोपा आहे तितका चवीला जबरदस्त आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. बघता क्षणी खावासा वाटणारा. आलं ना तोंडाला पाणी. चला तर आता पटकन आपण तव्यावर पाव शेकून घेऊया. थोडंसं बटर, बारीक चिरलेला कोथिंबीर आणि थोडासा पनीर घोटाळा घालून पाव आपल्याला शेकून घ्यायचे आहे. जे पाव आपण पावभाजीसोबत खातो तेच आपल्याला इथं घ्यायचे आहेत. इथे मी पाव शेकताना बटरचा वापर केलेला आहे. तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर सुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही. फक्त पाव व्यवस्थित शेकून घ्या. इथे आपले पाव शेकून झालेले आहेत. वाट कसली बघताय. चला तर गरमागरम आपण पनीर घोटाळा सर्व करूया. मस्त चमचमीत चविष्ट असा पनीर घोटाळा बघू शकता किती अप्रतिम झालेला आहे. रंग, सुगंध आणि चव तर जबरदस्त आहे. बारीक चिरलेला कोथिंबीर आणि थोडंसं चीज किसून घालूया. सोबतच आपण कांदा, टोमॅटो, लिंबू सर्व केलेले आहेत. थोडंसं लिंबू घालायचं आहे. आता आपण पनीर घोटाळा टेस्ट करून बघूया. जबरदस्त चवीचा हा पनीर घोटाळा बनवून तयार होतो. पनीर घोटाळा बनवायला जितका सोपा आहे तितका चवीला सुद्धा अप्रतिम आहे. सुरतची सर्वात फेमस डिश आहे. तुम्ही सुद्धा घरी याचा आस्वाद घेऊ शकता. एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने पनीर घोटाळा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मी माझ्या पद्धतीने पनीर घोटाळा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नवीन रेसिपी सोबत.